आजची सकाळची सुरुवात ना माझ्या केसांच्या हेअरस्टाईलपासून झालेली. केस तर इतकी काही नाही आहेत, पण जेव्हापासून ना ही मला सागरवेणी घालायला आली ना त्यावेळेपासून इतकी फेवरेट होऊन गेली ना, रोज घातलं तरी कंटाळ येणार नाही. तर वेणी घालून झाल्यानंतर ना सकाळची छान अशी देवपूजा करून घेतली. फुलं वगैरे माझ्याकडे नव्हती, पण एक जास्वंदीचं फुल फुललेलं होतं, त्यामुळे म्हणलं चला गणपतीला वाहून घेऊया. आज संकष्टी होती. देवपूजा झाल्यानंतर ना रात्री शाबू भिजत घातलेले होते, त्याचं मला पापड बनवायचं होतं. तर पाणी उकळायला इतका वेळ निघून गेला ना, पाणी उकळल्यानंतर मग शाबू टाकून ना छान असं शिजवून घेतलं. गच्चीवरती ऊन तर येतं, पण धूळ इतकी उडून येते ना पापडावरती, तसंच मग चिटकून बसतं, त्यामुळे कॅन्सल केलं. आणि इथं गॅलरीमध्ये ना थोडंसं हलका हलका ऊन येत होतं, त्यामुळे म्हणलं चला इथंच घालून घेऊया. पापड वगैरे घालून घेतलं, पण माहीत नाही आता कधी सुकतात ते, कारण उन्हामध्ये ना एकदम कडक उन्हामध्ये ना पटकन सुकून जातात. त्याच्यानंतर ना मिल्कशेक बनवायचं होतं, तर चिक्कू आणि स्ट्रॉबेरी होती, त्याच्यामध्येच मग खजूर, काजू, बदाम घातलं, 2 चमच साखर घातली, दूध घालून ना सगळं व्यवस्थित मिक्स करून ना मिल्कशेक तयार करून घेतला. थोडा वेळ फ्रीजमध्ये ठेवून दिलं, एक 10-15 मिनिटांनी. त्याच्यानंतर थंड झाल्यानंतर ना मग आम्ही तिघांनी पण छान असं ज्यूस पिऊन घेतला अगोदर. त्याच्यानंतर दुपारची स्वयंपाक पण बनवायचं होतं, तर थोडंसं पनीर होतं, तेच म्हटलं आता खराब होण्यापेक्षा ना जास्त दिवस ठेवलं की खराब होतं, तर त्याची भाजी बनवून घेतली, शेवग्याची शेंग, भात बनवून घेतला, चपात्या तयार करून घेतल्या, आणि त्याच्यानंतर मग दुपारचं जेवण करून घेतलं. संध्याकाळच्या वेळेला ना वॉकिंगला गेलेलो आम्ही दोघं जण. तर येताना एक संकष्टी होती, म्हणून म्हटलं चला खाली पार्किंगमध्ये आरती असते, तर अगोदर प्रसाद घेऊया. प्रसाद घेतला, आणि मग त्याच्यानंतर ना मेडिकलमधून पण थोडीशी औषध घ्यायची होती, कारण तनीच्या पप्पांना ना पोट थोडंसं खराब झालं, त्यामुळे म्हटलं मेडिकलमधले की थोडंसं टॅबलेट वगैरे घेऊया. तिथून मग फ्रूट वगैरे घेतले. घरी आल्यानंतर ना अगोदर हातपाय वगैरे धुवून घेतलं, त्याच्यानंतर खाली पार्किंगमध्ये ना आरतीची वेळ झालेली होती, अगोदर आरती वगैरे करून घेतली, आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर ना मग जेवण वगैरे केलं. तर कसा वाटला मिनी ब्लॉग? आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.